एवढा सुखाने गजबजलेला हा गड, आपला संसार अचानक असा उघड्यावर पडेल असं वाटलं नव्हतं. सगळंच उदास आणि व्यर्थ वाटायला लागलं आहे. कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं? शरण आलेल्या दीन आर्त लोकांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असलेल्या, सर्वांची पीडा दूर करणाऱ्या देवी नारायणी तुला माझा नमस्कार असो. ब्रह्माणी रूप धारण करून हंसयुक्त विमानात बसलेल्या, आपल्या कमंडलूतील पाणी दर्भाने शिंपडणाऱ्या देवी नारायणी तुला माझा नमस्कार असो. त्रिशूल अर्धचंद्र महासर्प धारण करणाऱ्या महावृषभ हा जिचे वाहन आहे, त्या माहेश्वरी शक्तिरूप नारायणी तुला माझा नमस्कार. शंख चक्र गदा षडग धनुष्य अशी श्रेष्ठ शस्त्रे धारण करणाऱ्या वैष्णव रूप नारायणी देवी तुला माझा नमस्कार असो. हातात भयंकर सुदर्शन चक्र धारण करणाऱ्या, दाढांनी पृथ्वी उचलणाऱ्या वराह रूपी धारिणी कल्याणमय नारायणी तुला माझा नमस्कार असो. मुकुट धारिणी, हातात महावज्र असलेल्या, हजार डोळ्यांनी कांतिमान असलेल्या वृत्रासुराचे प्राणहरण करणाऱ्या हे नारायणी ऐंद्री तुला नमस्कार असो. दैत्यांचे मोठे सैन्य नष्ट करणाऱ्या, भीषण स्वरूप धारण करून मोठी गर्जना करणाऱ्या, शिवदूती स्वरूपाने असणाऱ्या हे नारायणी तुला नमस्कार असो. दातांमुळे भयानक तोंड वाटणाऱ्या, नरमुंड माला विभूषित मुंडासुराचे मर्दन करणाऱ्या हे चामुंडे नारायणी तुला नमस्कार असो. माळसा, 2 घास खाऊन घे. माळसा, दोन घास खाऊन घ्या बघू. नाही हो, घशाखाली अन्न कसं उतरेल? तुम्ही जेवला नाही म्हणून गडावर आणि जेजुरीत देखील सगळ्यांना उपवास घडला आहे. श्री खंडेरायांच्या जाण्याचं दुःख सगळ्यांनाच आहे. देवी, माझे दुःख वेगळे आहे. केवळ हे मला सोडून गेले एवढंच नाही, माझा जीव त्यांच्यात गुंतला आहे आणि ते तोही घेऊन गेले. घ्या. म्हाळसा, शरीर धर्म म्हणून तरी अन्नग्रहण करावं लागेल. घ्या. नाही, आता हा प्राण अन्न त्याग करूनच सुटेल. लक्ष्मी, लज्जा,
महाविद्या, श्रद्धा, पुष्टी, स्वधा, स्थिर रूपी महारात्री, महामाय रूपिणी हे नारायणी तुला नमस्कार असो. हे बुद्धी रूपे सरस्वती, हे श्रेष्ठ लक्ष्मी, हे ऐश्वर्य स्वरूपे हे रुद्राणी, हे तमोगुण रूपे भाग्यवती, सर्व कार्य समर्थ असलेल्या हे नारायणी तुला नमस्कार असो. हे सर्व स्वरूपे विश्वस्वामिनी, सर्व शक्ती युक्ते दुर्गे देवी, आमचे संकटापासून तू रक्षण कर हे नारायणी तुला नमस्कार असो. हे कात्यायनी, 3 डोळ्यांनी विभूषित तुझे हे सौम्य मुख, आमचे सर्व प्राणी मात्रांपासून रक्षण करू हे देवी तुला नमस्कार असो. हे भद्रकाली, प्रखर ज्वाळांमुळे भीषण वाटणारा अत्यंत भयंकर, सर्व दैत्यांचा विनाश करणारा तुझा त्रिशूल, भीतीपासून आमचे रक्षण करू हे देवी तुला नमस्कार असो. जी आपल्या ध्वनीने संपूर्ण जग व्यापून दैत्यांचे तेज नष्ट करते, ती तुझी घंटा माता पुत्राचे करते, त्याचप्रमाणे पापापासून आमचे रक्षण कर. ए गणुबा, अरे गणुबा ऐकून तर घे. ए गणुबा, नाही हे बघ गणुबा, तुला राग येणार नसेल तर विचारू कर. हळू हळू आवाजात बोल. वय वय, अरे नाही म्हणजे गाड्यावर निस्तीच सामसूम झाली, कुणीच कुणाशी बोल ना, समजेच गपगार झाली ती बघ. अरे जेजुरीत बी बाय बापड्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबना. देव गेलं तेव्हापासून गाडाची रायाच गेली बघ. पुढं काय होणार आहे देवाचंच ठाऊक. नाही पण देवानं असं सोडून नव्हतं जायला पाहिजे बघ. वय खरंय, जाताना समद दागिनं मुकुट काढून गेले ते देव, पायात वाहना बी घातल्या नाहीत. कुठं असतील, कसं असतील, पोटात अन्नाचा घास गेला हाय नाही काय बी ठाव नाही. अरे मी जेजुरीत जाऊन आलोय, अख्ख्या जेजुरीत चुलच पेटली नाही बघ, अन्नाचा एक घास कोणी खाल्ला नाही तर. अरे सोनूबा, कोण कसा बी खाय. देव जेव्हा गडावर होते तेव्हा जेजुरीतली समती माणसं जेवले बिगर तेव्हा अन्नाचा कण पोटात घालत नव्हती. आता ते इथं नाही तर लोक कसं जेवतील. हे देवी, तू प्रसन्न असता रोगांना नष्ट करते, तू रागावली असता इच्छित कामना नष्ट करतेस. तुला शरण आलेल्या लोकांवर आपत्ती येत नाही. तुझा आश्रय घेणारे लोक इतरांना आश्रय द्यायला योग्य होतात. हे देवी अंबिके, तू तुझ्या स्वरूपाला अनेक भागात विभक्त करून नाना रूपांनी धर्मद्रोही महासुरांचा जो नाश केलास तो तुझ्याशिवाय दुसरा कोण करू शकेल. विद्येमध्ये, ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये तुझीच स्तुती आहे. तूच अशी शक्ती आहेस जी या विश्वाला अज्ञानरूपी घोर अंधकारातून परिपूर्ण ममतारूपी संसारात पुन्हा पुन्हा फिरवते. ज्या ठिकाणी राक्षस आणि महाभयंकर विषारी सर्प आहेत, ज्या ठिकाणी शत्रू आणि चोरांची सैन्य आहेत, तसेच ज्या ठिकाणी वणवा आणि समुद्रातील संकटे आहेत, त्या ठिकाणी तू उपस्थित राहून या सर्व विश्वाचे पालन करता. हे विश्वेश्वरी, तू या जगाचे पालन करतेस. तू विश्वरूप आहेस म्हणून तू या विश्वाला धारण करतेस. तशीच तू भगवान विश्वनाथांकडून वंदिली जातेस. जे भक्त भक्तिपूर्वक तुझ्या पुढे नम्र होतात ते या विश्वाला आश्रय देतात. हे देवी, सर्व जगाची पाप, उत्पात व पापांचे उद्भवणारे फळ, महामारी आणि मोठे मोठे उपद्रव त्वरित लयास
हे जगाची पीडा नष्ट करणाऱ्या देवी, आम्ही तुझ्या पुढे नम्र आहोत. आमच्यावर प्रसन्न हो. त्रैलोक्यात वास करणाऱ्यांकडून पूजल्या जाणाऱ्या हे देवी, सर्व लोकांना वर दे. हे महारुद्रा, काही दिवसांपूर्वी सोन्याचे जेजुरीत राजवाड्यात होता तुम्ही. आज कपाळावर भस्म लावून जमिनीवर बसला आहात. सर्व सुखदुःख समान आहेत तुमच्यासाठी. लोकांना असं वाटेल की तुम्ही केवळ बाणाईला भेटण्यासाठी जाता आहात, पण तसं नाही आहे हे खूप नंतर सगळ्यांना कळेल. मी बघतो, थांब. राम राम. नाही, इकडं पेटलेलं दिसलं वस्तीवरून म्हणून बघायला आलो. नाही, काय होतं, कुणीतरी आग लावतं आणि वनवा पेटला की डोंगरच्या डोंगर जळून जातो. कुणीकडचं म्हणायचं पाहुणं? हे श्री खंडेराय आणि मी हेगडी प्रधान. तेव्हा चुकलं आमचं. देवा, गावात चला. तुम्ही गावात आल्याचं कळल्यावर पटापट चुली पेटत्याल. जेवण करा आणि विसावा बी घ्या. पुढच्या प्रवासाला जायचं आहे. पर देवा, तुमचा आमच्या गावाला पाय तर लागू द्या. अहो, आमच्या गावातल्या बाया बापड्यासनी तुमचं दर्शन घ्याया जेजुरीला नाही जमत हो. तुम्ही आमच्या गावात आला तर आयुष्याचं कल्याण होईल आमच्या. काही काळासाठी नाही तर नेहमीसाठीच मी तुमच्या गावात येईन. काय म्हणता देवा? उद्या सूर्योदयाला समोरच्या डोंगरावर मी स्थापित केलेले एक शिवलिंग दिसेल. भुलेश्वर या नावाने हे स्थळ अनंत काळापर्यंत राहील. येथे श्रद्धेने येणाऱ्याला मी आशीर्वाद देईन. सदानंदाचा येळकोट येळकोट. हर 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 हर. देवा, साऱ्या सृष्टीचे तुम्ही पालक आहात. सारी सृष्टी तुमच्यामुळे आपलं जीवन जगते, पण आज तुम्हीच भुकेले आहात. आजा, अरे दिस संपला, आता रात झाली. दिसभर देवीची प्रार्थना करत कुणाच्या पोटात अन्नाचा कण बी नाही बघ. अरे बानू मगाशीच गेले घरला. मला म्हणली समजा हातच आहेत ना, आता समजासाठी काय बाय खाया आणते. अरे पण आबा, महाराजांनी बी काय बाय खाया द्यायला हो रे. वय वय. अरे दिसभर ते आपल्यासाठी हातच थांबलेत की. वय वय. आये हा, चल की घरला. समधी वस्ती तर जमली आहे आणि तुझं काय चाललंय मगापासनं? चल घरला, चल घरला. का बस. अरे सकाळ धरणं पोटात काय नाही, लय भूक लागली म्हणून म्हणलं चल की घरला जाऊ. अरे मला बी भूक लागली आहे,
पर हातनं कसं जाणार? बरं दिसत नाही ते. मग काय उपाशी थांबायचं काय इथं? मला नाही जमायचंय, सांगून ठेव तू. आबा ए पोरे, जा आधी महाराजसनी दे. वय जा जा. महाराज, अहो हे खायला आणलं हाय समद्यास. सकाळ धरणं कुणी बी काय बी नाही खाल्ला. लय भुका लागल्या, ती 2 घास खाऊन घ्यावायच. नाही पण मला प्रसाद नको. माझ्या आराध्याला उपवास घडला आहे. त्यांचं भोजन झालेलं नसताना मी कसा जेवणार? महाराज, तुम्ही माझं गुरु आहेस, आणि माझं गुरुच काही जेवणार नसल तर मी बी काय बी नाही खात. तुम्ही सर्व उपाशी आहात. तुम्ही जेवून घ्या. अरे बानू हाय म्हणून देवीची आपल्यावर कृपा हाय. आणि बानू आणि महाराज जर जेवणार नसत्याल तर आपण तरी कशा पाहिजे जेवायचं? हे मार्तंड भैरव, माझा नमस्कार स्वीकार करावा. देवा, सारीपाटाचा जो भव्य खेळ झाला त्यात श्री म्हाळसादेवींनी आज्ञा केली होती, त्याप्रमाणे मला सृष्टी चक्राच्या नियमांविरुद्ध निर्णय घ्यावा लागला. हे सूर्यदेव, जे झाले ते योग्य झाले नाही. म्हाळसेला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण नव्हते. पर्यायाने शक्तीच्या मागे जे तत्व आहे ते ठाऊक नसल्याने तिच्या हातून हे कृत्य घडले. त्यात तुमचा काहीच अपराध नाही. देवा, आपण क्षमाशील आहात, तरीही ह्याचे पापक्षालन करण्याची माझी इच्छा आहे. मी काय करू? सूर्यदेव, भुलेश्वर म्हणून ज्या तीर्थक्षेत्राची मी निर्मिती केली त्यावर तुमचे पहिले किरण पडावेत अशी माझी इच्छा आहे. देवा, हे माझे महत् भाग्य आहे. आपली आज्ञा शिरसावंद्य. सूर्यदेव, याच बरोबर तुम्हाला अजून एक महत्वाचे कार्य करायचे आहे. आज्ञा असावी देवा. सूर्यदेव, आज म्हाळसा तुम्हाला जे अर्घ्य देईल त्यात तुम्ही तिला अन्न ग्रहण करण्यास भाग पाडावे. म्हाळसेच्या प्रकृतीला जर काही झाले तर नवीन संकट समोर येऊन उभे राहील. देवी अन्न ग्रहण करतील हे आता माझे दायित्व देवा.